झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला महत्त्वाची बातमी, भास्कर जाधव यांच्या मुलांच्या राजेशाही लग्नाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। कोयना धरणाचे कंत्राटदार असलेल्या शहा कन्स्ट्रक्शननं याचा खर्च केल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी जाधवांना घरचा आहेर दिलाय। एका मंत्र्यांच्या घरच्या लग्नाचा खर्च कॉन्ट्रॅक्टरनं का केला असा प्रश्न आता निर्माण होतोय। या प्रकरणामुळे राजकारणी कंत्राटदार अशी मिलीभगत पुन्हा एकदा उजेडात आली आहे। यामुळे आता भास्कर जाधव अडचणीत येण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती की बुधवारी भास्कर जाधव यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं अतिशय शाही थाटामध्ये, राजेशाही थाटामध्ये, जसं काही एक मोठं घराणं असेल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लग्न करण्यात आलं। आपल्याला माहिती की कशा तऱ्हेनं बडेजाव होता या लग्नामध्ये। मोठा सेट उभारण्यात आला होता, हेलिपॅडची व्यवस्था होती, एक्झिक्युटिव्ह अशा चेअर होत्या, सर्व कितीतरी हजारो लोकांना खाण्याची सोय करणं, जेवणाला बोलवलं होतं। तर आपल्याला माहिती की अतिशय बडेजाव असा या पूर्ण आपल्याला लग्नामध्ये दिसला। तर एकूणच राष्ट्रवादीचे सरचिटणीस या संदर्भात रमेश कदम काय बोललेले आहेत ते आता ऐकूया। मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे शहा कन्स्ट्रक्शनचा त्या जेवणाशी काही संबंध नाही। ते आले होते ते सगळे शालिमार हॉटेल पासून ते सगळे मुंबईचे कॅटरर्स आले होते आणि मुंबईच्या कॅटरर्सनी हे जेवण केलेलं आहे। काय आता जी चूक झाली ती चूक लपवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा, ही गोष्ट काही बरोबर नाही। राष्ट्रीय नेत्यांनी आदेश दिलेले, याच्या पूर्वी या लग्नाच्या पूर्वी आदेश दिलेले आहेत की बाबा दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळं जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर करून दुष्काळग्रस्त परिस्थितीला मदत केली पाहिजे। कुठचे मोठे सर्व कार्यक्रम तुम्ही हे करू नका, त्याच्यामध्ये उधळपट्टी करू नका, अशा पद्धतीचे निर्देश होते। आता त्या निर्देशाला अर्थापासून जर एखादा नेता करत असेल तर त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या राष्ट्रवादी पक्षामध्ये उमटलेली आहे। उत्स्फूर्तपणे लोक आले होते, उत्स्फूर्तपणे लोक नव्हे, जवळजवळ 200-250 बसेस लोकांना आणण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। साहित्य संमेलनाच्या कामाचा काही संबंध नाही। राजन कोकाटे साधा मंडप घालायचा झाला तरी तो पैसे घेतल्याशिवाय मंडप घालत नाही काय। आणि अजूनपर्यंत त्यांनी जी शहरामध्ये जी कामं केलेली आहेत काय, तो 10 लाखाचा जो मंडप अजूनपर्यंत घेतला त्याच्या 5 पट हा मंडप मोठा होता। म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी कोटी-सव्वा कोटीच्या आसपास हे सगळं डेकोरेशन असणार। त्यामुळे उगाच काय लपवण्याचा प्रयत्न करू नये आणि पक्षाची प्रतिमा जर स्वच्छ राहायला पाहिजे असेल तर मला पवार साहेबांना विनंती आहे किंवा त्याची ह्या गोष्टीची संपूर्ण चौकशी आपण पारदर्शकपणे त्या ठिकाणी करायला लावावी। म्हणजे त्याचा मेसेज लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फार चांगला जाईल। तर आपण बघतो की भास्कर जाधव यांच्या मुलाच्या राजेशाही लग्नाबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे आणि ती धक्कादायक माहिती कोयना धरणाचे जे कंत्राटदार आहेत शहा कन्स्ट्रक्शननं संपूर्ण या बडेजावाचा खर्च केल्याचं सांगितलं जात आहे। अर्थातच या प्रकरणी पारदर्शक चौकशी करण्याची मागणी आता जसं रमेश कदम यांनी केली आहे आणि एकूणच जाधवांना त्यांनी घरचा आहेर दिलाय। कार्याचा खर्च कंत्राटदारानं कसा केला, पारदर्शक चौकशीची पक्षातून आता मागणी होते। भास्कर जाधवांच्या घरच्या शाही विवाहावरती एक नजर टाकूया। चिपळूणात 80,000च्या पंक्ती उठल्या। शाही विवाहात वेगवेगळ्या प्रकारचे 60 खाद्यपदार्थ होते। औरंगाबादहून कॅटररचे 400 स्वयंपाकी चिपळूणात आले होते। मुंबईतील डिझायनरकडून राजवाड्याचा भव्य दिव्य असा सेट करण्यात आला। एका वेळी किमान 15,000 व्यक्ती बसतील एवढी व्यवस्था या सेटमध्ये करण्यात आली होती। तर आपण बघू शकतो की जाधवांच्या घरचं लग्न कशा तऱ्हेनं शाही झालं। 80,000 लोकांच्या पंक्ती या लग्नामध्ये उठल्या। एकूणच सद्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही वारंवार भास्कर जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।